आपण बऱ्याचदा कॅप्सूल आणि टॅबलेटला एकच समजतो, पण तसं नसतं. कॅप्सूल आणि टॅबलेट ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ही जी आहे ही कॅप्सूल आहे, ही जी आहे ही टॅबलेट आहे. इथं मी मेन्शन केलेलं आहे बघा तुमच्या लक्षात येण्यासाठी, सी आणि टी. तर कॅप्सूल आधी आपण बघूयात काय केलेलं असतं कॅप्सूलमध्ये. तर ड्रग आणि एक्सिपियंट ह्या शेल ज्या असतात वरती त्यामध्ये फिलअप केलेले असतात. इथं जर का तुम्हाला दिसत असेल, ह्यात क्लिअरली दिसतात बघा, आत काहीतरी गोळे आहेत. आपण ओपन करून बघूयात. ह्यामध्ये ड्रग आणि एक्सिपियंटचे गोळे बनवले जातात किंवा ग्रॅन्युल्स बनवले जातात आणि ते ह्या शेलमध्ये फिलअप केले जातात. हे बघा यातून पडले. आणि ही जी असते ही जिलेटिनची शेल असते. ह्यात पण सेम हार्ड जिलेटिनची जिलेटिन शेल आहे आणि ह्यात गोळ्या फिलअप केलेल्या आहेत. ह्यातून पण गोळ्या पडत आहेत बघा. तर ही झाली कॅप्सूल, वरच्या आहेत त्या शेल ज्यामध्ये ड्रग आणि एक्सिपियंटचे ग्रॅन्युल्स किंवा पावडर्स फिलअप केलेले असतात. आणि ही आहे ती आहे टॅबलेट. टॅबलेट बघा ह्या पण वेगवेगळ्या शेपच्या किंवा साईजच्या असू शकतात. टॅबलेटमध्ये काय केलेलं असतं आपण बघूयात. ह्यामध्ये ड्रग आणि एक्सिपियंट ची पावडर मिक्स करून त्यांना मशीनमध्ये कॉम्प्रेस केलेलं असतं. इथं जर का तुम्हाला दिसत असेल, ह्याची काय झाली टॅबलेटची पावडर तयार झालेली. तर हाच फरक असतो टॅबलेट आणि कॅप्सूलमध्ये. टॅबलेटमध्ये काय असतं तर पावडर आणि एक्सिपियंट डायरेक्ट मिक्स करून त्यांना कॉम्प्रेशन केलेलं असतं आणि कॅप्सूलमध्ये पावडर आणि एक्सिपियंट मिक्स करून त्यांचे ग्रॅन्युल्स बनवून त्यांना एका जिलेटिन शेलमध्ये फिलअप केलेलं असतं. दोन्हींचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस आहेत, पण हे दोन्ही डोसेज फॉर्म्स वेगळे आहेत. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. थँक्यू.